तर आज ना आपण लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा एकदम थंडगार असा मठ्ठा कसा करायचा तो पाहतोय. मस्त त्या गोडसर चवीचा, मस्त असा त्या आल्याचा स्वाद त्याच्यात आला पाहिजे असा सुमधुर मठ्ठा करूया. चला, मला तर खूप आवडतो हा मठ्ठा प्यायला. तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतील सर्वात जास्त कुठला पदार्थ आवडतो? कमेंट्स मध्ये करून नक्की कळवा. आज आपण हा मठ्ठा ताकाचा वापर न करता दह्यापासून करणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे ही मठ्ठा बनवण्याची. तर चला मग रेसिपी सुरुवात करूया. तर हे पहा, इथे मी 1 कप दही घेतलेली आहे, 2 इंच आल्याचे तुकडे, 1 हिरवी मिरची, 2 टेबलस्पून इथे साखर घेतली. साखर थोडी जास्त घ्यायची. चवीपुरते मीठ, थोडंसं काळं मीठ, जिरा पावडर, हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सर्वात आधी आपण इथे एका मिक्सरच्या जारमध्ये हे सर्व साहित्य टाकणार आहोत. 2 इंच आल्याचे तुकडे, 1 हिरवी मिरची कट करून, 2 टेबलस्पून साखर, थोडी मठ्ठ्यामध्ये साखर जास्त लागते, चवीपुरते मीठ, थोडंसं काळं मीठ म्हणजे 1 टीस्पून, 1 चमचा किंवा अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 कप इथे दही. पाण्याचा वापर न करता आधी हे आपण मिक्सर मध्ये छान फेटून घेऊया किंवा फिरून घेऊया. आता हे आपण पाणी न टाकता मस्त असं हे मिक्सर चालू करून घेऊया. तर चला आता काढूया. हे पहा, वाव, खूपच मस्त. हे पहा किती छान असं पूर्ण मिक्स झालेलं आहे. अजिबात कुठे काहीच मिरचीचे किंवा आल्याचे तुकडे राहिलेले नाही. एकदा मी मिक्स करून दाखवते. आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही. आता आपण नंतर पाणी ऍड करणार आहोत. हे पहा, खूपच छान, किती मस्त असा फेस फेस आलेला आहे. अशा प्रकारची आपल्याला मठ्ठा बनवायचा आहे. एकदम करेक्ट झालेला आहे. तर चला, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यामध्ये तर खूपच अद्रक आहे, मिरची आहे, मग हे पियायचं कसं? तर चला, यात ते पण दाखवते मी. ओके, एक खाली बाउल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण चाळणी ठेवणार आहोत. ही चाळणी ठेवायची आणि हे जे आपण आता दहीचा बनवलेला आहे मठ्ठा तो याच्यामध्ये टाकायचा, म्हणजे गाळायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने खूप मस्त, खूपच छान झालेला आहे. आणि इथे पहा तुम्ही, याच्यातला जो काही आपला मिरची, अद्रक याचे जे तुकडे होते ना ते पूर्णपणे या चाळणीमध्ये येऊन राहिलेले आहेत. आणि हे जे आहे आपला जो मठ्ठा तो किती छान मस्त असा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकूया. या कपाने आपण अर्धा कप पाणी टाकायचा. मठ्ठा हा शक्यतो पातळ असतो, खूपच पतला असतो आणि एकदम खूप पियायला भारी लागतो. तर हे पहा, याच्यामध्ये आता मी एक ग्लास 1 कप टाकला तरी चालते. हे दहीचाच कप आहे. दहीच्या कपाने आपण त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. हे पहा, मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे छान एकदा फिरवून घ्यायचं, मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये, या चाळणीमध्येच आपण टाकणार आहोत हे पाणी. आपला मठ्ठा थोडा पातळच असते. आता उन्हाळा पण सुरू झालेला आहे आणि लग्न सराई पण मस्त जोरात चालू आहेत तिथे. तर हा मठ्ठा आवर्जून बनवला जातो. हे पहा, किती मस्त झालेला आहे, खूप छान झालाय. हे पहा तुम्ही. तर हे पहा, हे सर्व असं मिक्स करून घ्यायचंय. तर हे पहा, आपलं मस्त असं फेसाळलेलं, म्हणजेच मस्त असं फेस आलेला आपला ताक म्हणजेच आपला मठ्ठा इथे बनून तयार आहे. वरून आता आपण याच्यावर टाकणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. वाव, किती सुपर दिसत आहे. जर आता लागलं तर थोडस पाणी ऍड करायचं आहे आपल्याला. थोडस घट्ट वाटत आहे मला, थोडस पाणी ऍड करते.
थोडस पाणी मी ऍड केले. हे पहा, हे आता एकदम परफेक्ट आहे. असंच असते ना लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा तुम्ही कोणत्या रेस्टॉरंटमध्ये सॉरी जेवायला गेलात हॉटेलमध्ये आणि महाराष्ट्राची थाली तुम्ही जर घेतलीत तेव्हा तिथे हे अशाच प्रकारचे मठ्ठा तुम्हाला ते प्यायला देतात देतात ना. हे पहा, जर बुंदी असेल तुमच्याकडे तर इथे बुंदी पण तुम्ही वापरू शकता. मस्त लागते मठ्ठ्यामध्ये बुंदी. आपण पण टाकूयात. तर हे पहा, ही आहे आपली खारी बुंदी. प्लेन वाली बुंदी आहे, मिरची वगैरे नाहीये. ती आता आपण या मठ्ठ्यामध्ये टाकूया. आहा, किती भारी, किती सुपर, वाव. तर आता काय करायचं, थोडस असं हातावर घ्यायचं आणि टेस्ट करायची. आहा, अप्रतिम, खूपच भारीला झालेला आहे. अगदी सेम जसं आपल्याला लग्नाच्या पंक्तीमध्ये मठ्ठा प्यायला मिळतो त्याच पद्धतीने सेम टू सेम एकदम करेक्ट त्याच पद्धतीची चव या मठ्ठ्यामध्ये उतरलेली आहे. सेम एक्झॅक्ट तसाच झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे याची जी कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही, पाणी एकीकडे दही एकीकडे हा अजिबात झालेला नाही. किती एकसारखा झालेला आहे. पहा आपला हा आजचा मठ्ठा. वाव, खूपच भारी झालेला आहे, सुपर. आता हा जो मठ्ठा आहे तो सर्व कसा करायचा ते सांगते. तर हे पहा, हा मठ्ठा ना असा फेसाळलेला प्यायला खूपच भारी लागतो, एक नंबर लागतो. तर आधी थोडस असं स्पूनने किंवा चमच्याने त्याला असं थोडासा फेसाळल्यासारखा करायचा किंवा ग्लासने तुम्ही करू शकता. 2 ग्लास घ्यायचे आणि असे 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 करत एकात एक टाकत जायचं, म्हणजे त्याला एक फेसाळल्यासारखा फेस तयार होतो. मिल्कशेक किंवा तशा पद्धतीने करायचा. ओके. तर हे पहा, आता हे आपण ग्लासमध्ये भरताना कसं टाकायचं ते दाखवते. हे पहा, हे जे आपला मठ्ठा आहे तो या स्पूनने असा वरतून टाकायचा. स्पून वरी करायचा म्हणजे फेस एवढा मस्त येतो या मठ्ठ्याला. अशा प्रकारे वरतून अशी मस्त अशी धार सोडायची त्याच्यावर. हे पिताना अशी मिशी येते ना, तेवढी भारी दिसते या मठ्ठ्याची आणि या त्याच्यावरचे जे आलेला फेस किंवा बबल्स आहेत त्याची. खूपच भारी लागते हा मठ्ठा लग्नामध्ये प्यायला. गरमीच्या दिवसामध्ये हा मठ्ठा तर लग्नामध्ये आवर्जून बनवला जातो. तुम्ही बऱ्याच लग्नामध्ये गेला असाल तेव्हा हा मठ्ठा तुम्हाला सुद्धा प्यायला मिळतो, पाहिले असेल तुम्ही सुद्धा. आणि नक्कीच बनवतात ते. हे पहा, अशा प्रकारचा वरतून आपल्याला हा टाकायचा आहे. हे पहा, आलाय ना वरी मस्त असा फेस, किती मस्त दिसत आहे. जसं आपण फिल्टर कॉफीला बुडबुडे काढतात ना, सेम त्याच पद्धतीने इथे पण असे हे आपले या मठ्ठ्यावर मस्त असे बुडबुडे आलेले आहेत. तर हे पहा, आपला मठ्ठा इथे मस्त बनून तयार झालेला आहे. या गरमीच्या दिवसामध्ये गरमागरम उन्हातून बाहेर घरी आल्यानंतर हा मस्त थंडगार असा आपला दह्यापासून बनवलेला मठ्ठा इथे आज आपण बनवलेला आहे. वाव. तर हे पहा, आपला मस्त असा उन्हाळी स्पेशल मधला सर्वात फर्स्ट व्हिडिओ आहे मठ्ठा, जे लग्नाच्या पंक्तीमध्ये बनवला जाणारा सर्वांचा आवडता असा आपला हा मठ्ठा इथे बनून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, असा तयार झाला आहे आपला मस्त असा थंडगार, चविष्ट आणि अगदी घरगुती पद्धतीचा दह्याचा मठ्ठा. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि पचनाला सुद्धा हा मठ्ठा खूप फायदेशीर आहे. घरच्या साध्या साहित्यामध्ये अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही आजची आपली रेसिपी नक्की करून बघा. तुम्ही करून पाहिलात तर कमेंट्समध्ये तुमचा अनुभव मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका.
आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी आहे शिल्पा आणि भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.